कोण आहे घरात? कोण आहे? दार उघडा, दार दार उघडा, दार उघडा. इकडे पळत पळत कुणी आलं होतं का? नाही जी, कोण नाही आलं. एक माणूस दाढीवाला. नाही जी, दाढीवाला वगैरे कोण नाही आला इकडं. गुन्हेगार आहे तो. आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायला लागेल. अहो कशाला, बाहेरचा माणूस कोण आलाच नाही इकडे तर. मग काय झालं? झडती घ्यायलाच पाहिजे. चला चल कांबळे बघ. नाही येते बे. नाही कोण नाही. चल हे कोण झोपले? उठवा त्याला. आमचे जावाय बापू आहे. मग काय झालं? उठवा त्याला, मला त्याचं तोंड बघायचंय. अहो जावाय बापू माणूसच आहे, उगा त्याला ताप द्यायचा नाही. ताप कसला? तपास सुरू आहे. कसला तपास? पोरगी आहे ना हो तुला? आहे की चौथीला. मग जावाय माणसाचा मान राखायचं माहित नाही का तुला? उद्या तुझी पोरगी मोठी झाल्यावर कळेल जावायची किंमत. अरे बाबा लय मान राखायला लागतोय. पण तपास कसला तपास? जावाय बापूंची झोपमोड करायची नाही कोणी. बाकी घराची झडती घ्यायची ते घ्या, नाहीतर. ओ मावशी मावशी, बसा बसा बसा. ए बाबा, साठी बुद्धी नाटी काठी आपल्या डोक्यात घालेल ती. हा चल दुसरीकडे. चला चला चला. राणा साहेब नाही सापडला राणा. नाही. साहेब सगळी घरं शोधलीत पण कुठेच नाही सापडला. अरे असं कसं नाही सापडला? खरंच साहेब, सगळी घरं धुंडली, कुठेच नाही राहणार. बापरे, मग ह्यो काय आबाळा तोडून गेला का पाताळात कडप झाला? साहेब असं कुठं जाईल हो राणा? अख्खा गाव लॉक केलाय. राणा गावातून बाहेर पडूच शकणार नाही. एकन एक माणूस बघितला काय? होय बघितला की. साहेब नाही की हो इथं राणा? मला खात्री आहे तो गावातून बाहेर पडला नसेल नक्कीच. एक मिनिट साहेब, आपण एक काम करूया, आपण गावाच्या बाहेर जाऊन बघूया. राणा गावाच्या बाहेरच असणार. म्हणजे काय साहेब, माझ्या अनुभवावरनं सांगतो तुम्हाला. म्हणजे पोलीस निघून गेल्यात हे कळलं की गुन्हेगार निर्धास्त होतो आणि गावाच्या बाहेर पडतो. हा, आपण ह्योच मोका साधायचा. म्हणजे राणाला काय वाटणार, आता पोलीस निघून गेलात, राणा निर्धास्त होणार आणि गावाच्या बाहेर पडणार. आपण तिथंच त्याला दाबू की साहेब. नाहीतर काय साहेब, आता इथं बसून आपण माशाच मारणार ना, ते आपण गावाच्या बाहेर जाऊन माशा मारू. म्हणजे तिथं राणा गावणार बघा. कशावरून? तडीपार होतो की नाही, तेव्हा दुनिया कुळून प्यालोय मी. तडीपार? हा हा, ते म्हणजे ते सगळी जुनी गोष्ट झाली. आता मी सुधारलोय. सांगितलं की साहेब, मी सुधारलोय. ती गावात किराणा मालाचं दुकान टाकले, माहितीये की नाही, ताग बीग ठेवले. साहेब काय करू हो? चला 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 चला, गडबड कर चला. विवा गेलं खरं पोलीस? गेली पोलीस पार्टी गेली. चल. हे राणा गेलो पोलीस. आज तुमच्यामुळे वाचलोय बघा. तुमचं लय उपकार झालं माझ्या. अरे बाबा, उपकाराची भाषा करू नकस. थोडा वेळ थांब, जरा अंधारून आलं की मग जा. अरे पळून पळून तुला भूक लागली असेल. मंदा, अगं ह्याला जेवाय वाढ. चल बाबा चल. नको असू द्या. अरे चल बाबा, घासभर खाऊन घे. चल आई, चल त्याला घेऊन चल.
सावकाश का. काळजी घे र बाबा. एकदा का पोलीस माग लागलं ना की पाठ सोडत नाही बघ. आणि लवकरात लवकर तू ह्या झंगाटातनं बाहेर पड. असं किती दिवस पळत राहणार आहेस तू? आमचा भिवा बी असाच पळायचा, पण पोलीस काय पाठ सोडणार त्याने. मग एक दिवस त्यांनी टाकले कोराड आणि आला शरण. 5 वर्ष आत बसला, आता आलाय बाहेर. तस तू बी काहीतरी कर बाबा आणि या झंगाटातनं सूट बाबा एकदाचा. नाही, मला असं करता येणार नाही. आधीच माझ्यावर खोटी केस ठोकले. मी जर शरण गेलो तर माझी कधी बी सुटका होणार नाही. मी बाहेर आलो तर निदान मी निर्दोष एवढं तरी मला सिद्ध करता येईल. मी पोलिसांनी शरण गेलो तर मी संपलो आणि माझ्या घरची बी. लई मोठी गँग आहे माझ्या मागावर. मग काय तू असंच पळत राहणार आहेस का? माय, अगं खरा गुन्हेगार ते शोधून काढणार किती हो. राणा, तुला एकच सांगून ठेवतो, तू जर असाच पळत राहिलास तर ती तुला अशीच पळवत राहतील. तर माझं एक म्हणणं आहे बघ, आता तू त्यासनी पळव. तू या सगळ्याशी पळवशील तरच काहीतरी यातलं घडेल बघ. आणि मग तू निर्दोष आहेस हे सगळ्यांनी कळलं. होय, आता असंच करायला पाहिजे. सावकाश जेव रे बाबा. भाकरी वाढव अजून. नाही नको, बस मला. आलोच. दादा ठीक आहे. बरं ताई, आता मी निघतो. तसं मी थोड्या टाइमात अंधार पडेल. आणि हा, ते जेवणासाठी तुमचं लय आभार. अहो आभार कसलं, बहिणीचं कर्तव्यच आहे ते. बरं निघतो. थांब, असं जाऊ नकोस. हे कपडे घे आणि बदल. कशाला? पोलीस तर गेलेत नव. अरे पोलीस गेल्यात, त्यांची खोड मला ठावाय. ती बाहेर कुठेतरी डबा धरून बसली असतील. तेव्हा हे घे आणि कपडे बदलतो. मंदा, गावाच्या बाहेर पडस्तवर ह्याची बायको म्हणून हिच्या सोबत जातो. हो, अहो काय बोलताय तुम्ही? अहो त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. अरे मी कुठे नाही म्हणालो, आपल्याला नुसतं नाटक करायचं आहे. तू जा, तू कपडे बदलून घे जा पहिला. जा अहो पण तू जा, तू कपडे बदलून घे जा तू. मंदा, गावाच्या बाहेर पडवं तर त्याची साथ सोडू नकोस. होय पोलीस मागाव असतील, उगाच रिस्क नको घ्यायला आपल्याला. होय, बरोबर सांगताय अण्णा तुम्ही. थांबा मी आलीच. साहेब, रात झाली, अंधार पडला. रात झाल्यावर अंधार पडणार काय, उजेड पडणार काय? काय पाटील बोला लागलाय? नाही तसं नाही, पण मला वाटते साहेब आता राणा नाही येणार. येणार हो. अहो पण आतापर्यंत यायला पाहिजे होता. सटाने आतापर्यंत आला नाही म्हणजे येणार नाही असं नाही, येणारच आहे तो. थांबा जरा. परेश पाटील, आज जर राणा नाही आला ना तर बघा. साहेब राणा येणार हो. चोराच्या वाटाकाने फक्त चोरालाच माहिती असतात. नाही म्हणजे काय आहे, राणा जेव्हा लहान होता की नाही तेव्हापासून माझा मित्र आहे. त्याच्या वाटा, त्याच्या काना कुना सगळं मला माहिती आहे. राणा येणार येणार. ध्यान ठेवा, ध्यान ठेवा, तुम्ही ध्यान ठेवा. डोळ्यात तेल घातलं पाहिजे.
तुमच्यासारखी भली माणसं या जगामध्ये लय कमी आहेत बघा. तुमचं उपकार कसं फेडायचं तेच काय कळणार झालं. असं म्हणू नका. आमच्या अण्णासनी तुम्ही पटलात म्हणजे खरंच तुम्ही कोणीतरी भलं माणूस असणार. आणि या जगात भल्या माणसावर संकट येतात. ते बघा कोणतं दिसते बघा बघा पटकन बघा पटकन बघा. बायको वाटायला नाही ते काहीतरी बोलतो. कसं शक्य आहे? अहो नवरा बायको असतील तर एवढ्या अंतराचं एवढ्या अंतर घेऊन चालतील काय? नवरा बायको नाही. साहेब तुम्हाला काय वाटतंय? बरोबर वाटतंय मला. चला चला खात्री करून घेऊ. चला चला. ए, थांबा. थांबा. कोण आहात तुम्ही? काय विचारतोय मी? आम्ही या गावतच जी. हे माझं धनी. चला. थांबा. एक मिनिट थांबा. एक मिनिट. हे धनी आहेत ना तुमचं? हा? मग एवढा रातच्या टायमाला एवढा अंधार पडलाय हात बी धरून चालायचं की? इथं वाघरं फिरत्यात माहितीये ना तुम्हाला? या गावचा आहे म्हणून विचारलो मी. हा नाही समजा आपल्या नवऱ्याला नसेल कळत तर आपण हात धरायचा. हो हा? आणि हातात धरून संघ जायचं काय आहे? नवरोबा काय मागच्या माग बायकोला कोणी उचलून नेली पळवून नेली गायब झाली काय कळणारच नाही की तुम्हाला? हा कसं काय? नाही धरा 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 वहिनी हात धरा धरा धरून चाला धरा. नाही धरा धरा ते हात धरून जा व्यवस्थित जावा. मकड काय साहेब बघितलं परस्त्री माते समान नाहीतर बहिणी समान असं मंत्र आहे रानाचा. साहेब यो राणा साहेब तुम्ही धरा येड घालवू नका धरा. चेहरे दाखवा दोघांनी. मी काय विचारतोय? जागेवर हल्ला तर दोघांनाही गोळ्या घालेन. तुझा खेळ खलास राणा. मी असे राणाच्या केसाला धक्का लागू देणार नाही. रामखोर याला घ्या रे चौकीत. असे 56 अधिकारी फिरण्यात मी तुला भीतोय मी. चल घेऊन जायला बघतो याला नंतर. ओ साहेब साहेब काय आहे? अहो हातात तोंडाशी आलेला घास गेला आपला. त्याला मागणं असं गोळी मारून उडवायला पाहिजे होतं की कशाला उगी चालकबाजी करत बसलाय. परेश पाटील घाबरावा मलाच घाबरावा तुम्ही. राणाला नाही घाबरवू शकत कारण राणा घाबरण्याचा नाहीच आहे. जगातल्या सगळ्या माणसांना भीती असतेच. नाही भीती घाबरणं हे फक्त शब्द आहे साहेब. काय आहे? राणा अजिबात घाबरण्याचा नाही आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला? राणाला जर घाबरायचं असेल की नाही तर एकच उपाय आहे. त्याच्या घरातल्या माणसांना घाबरवायला पाहिजे. भीती दाखवायचं.